या स्पर्धेचं एक टायटल सॉन्ग घेऊया. मालवडी क्रिकेट क्लब आयोजित क्रिकेट स्पर्धा 2024 पुन्हा एकदा आपण पाहूया. त्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार. चला यारे सारे या एक वारे हा गाव एक कराया. चला यारे सारे या एक वारे हा गाव एक कराया. चला यारे हात या एक साथ हा स्नेह भाव जपाया. खेळू क्रिकेट भरवू क्रिकेट वाढवू क्रिकेट जगवू क्रिकेट. खेळू क्रिकेट वाढवू क्रिकेट भरवू क्रिकेट. हाल 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 हॅलो एमसीसी क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा आपण पाहू शकतात. सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि दुसरा सामना एका बाजूने बान 11 विपक्ष यंगस्टार पापडी आणि पापडी संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. एका बाजूने आपण पाहिलं तर भावेश आणि तुषार अशी जोडी दोन्ही पालघरचे स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. परंतु समोर यंगस्टार पापडी आपण पाहू शकतात गणेशजी काकड यांचा संघ. जबरदस्त आयोजन नियोजन असणारी स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जात आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. डीबीएन एक क्वालिटी दर्जाचं प्रक्षेपण आपण पाहू शकतात. नारंगीचा हा ब्रँड आणि दोन पंचही मैदानाच्या आतमध्ये खलीद सर एका बाजूने दुसऱ्या बाजूने गंभीर पाटील असे दोन पंच. आणि डीजेचं कौतुक करावं लागेल. वैभवजी पाटील सुपर डीजे वादन तही करतात. आमच्या आवाजाची सातत्याने काळजी घेतली जात आहे. मॅचला सुरुवात होईल. पुन्हा एकदा उत्कर्ष पाटील आमच्या सोबत जोडले जात आहेत. यस अत्यंत महत्वाचा मॅच आता चालू होतोय. बाण 11 मध्ये 5 खेळाडू पालघरचे आहेत, ज्यामध्ये एक सातपाटी गावाला बिलॉंग करणारा भावेश पाटील, कीड नावाने ज्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली, तर एका बाजूला तुषार बसवत. म्हणजेच दोन दिग्गज खेळाडूंचा भरणा असणारे मात्र एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. कालच्याच दिवसात आपण पाहू शकाल अंडरम क्रिकेटचा राजा म्हणून भावेश कीडकडे पाहिलं जातं. ओव्हरऑल क्रिकेटमध्ये मोठमोठ्या संघांवरती मात करणारा सध्या ध्रुव इलेव्हन सातपाटी या संघाचा ट्रम्प कार्ड म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. भावेश पाटील गोलंदाजी मार्कवर चिन्मय आहे. सामन्याला होईल सुरुवात. पहिला बॉल घेऊन गोलंदाज चिन्मय तयार. पहिलाच बॉल आप ट्रॅकरचा. पंचांचे 2 हात नितीन सर समांतर आलेत. पहिल्याच बॉलवरती काहीतरी वेगळं करण्याचा इथे प्रयत्न राहिला चिन्मय्याचा. हा बाउन्सर पद्धतीने मात्र चेंडू हाताळला. वाईट पंचांनी घोषित केलाय. एक धाव इथे मिळाली. नक्कीच जास्त उसळी गेला आणि चेंडू आपण पाहिला आणि लेग पंचाने मात्र हेरला गेला आणि व्हाईट बॉल करार केला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये वादळ गोंगावत आहे, परंतु धावांचं वादळ गोंगावेल का? कारण पहिला मॅच आपण पाहिला तर 47 धावा होत्या. 48 धावांचं टार्गेट होतं आणि ते सहज अगदी पार केलं ते महाकाल वॉरियर्स संघाने. निर्भीड चॅलेंजर संघाला विनंती असेल आपला सन्मान चिन्ह आपण इकडनं कलेक्ट करायचं आहे. या स्पर्धेची गोड आठवण आपण पाहू शकतायत. काय अतिशय सुंदर रीतीने आपण पाहतोय फील्ड रिस्ट्रिक्शन ज्या पद्धतीने सेट केलंय. आपण पाहतोय 30 सर्कलमध्ये आपण पाहतोय जे खेळाडू आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतील. पहिलाच बॉल यावेळेस भावेश पाटील. मी म्हटल्याप्रमाणे भावेश पाटील एक मोठा खेळाडू आहे आणि ज्या प्रकारचं नाव आहे त्या प्रकारचा खेळ देखील तो साकारतोय. सध्या आपण पाहतोय मैदानानं साथ दिली नाही, परंतु शेवटच्या क्षणाला क्षेत्ररक्षकाने त्याची साथ पूरक मिळवली. धावसंख्या मात्र इथून जाऊन पोहोचते 4 ने. उत्तम ज्वेलर्स अतिशय देखणा आलाय तो म्हणजेच हा चौकार. थँक्यू. आपण रिप्ले पाहू शकतात. काही शफलवून खेळला गेला. हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपण पाहिलं थोडासा लपंडाव खेळाडू सोबत खेळला गेला. चेंडू आधी आतमध्ये आला, त्यानंतर पुन्हा एकदा बाहेर गेलाय आणि टीमला पोहोचवलंय 5 अंकावर. डीपीएन लाईव्ह काही जबरदस्त प्रक्षेपण आपण पाहू शकतात. कुठे कुठले खेळाडू उभे आहेत ते ज्याप्रमाणे आपण इंटरनॅशनल क्रिकेटचा आस्वाद घेतला तशा प्रकारचं प्रक्षेपण डीबीएन लाईव्ह करतंय. येस, डीबीएन फक्त आता हे नाव म्हणून चालणार नाही, एक ब्रँड झालंय. नारंगीकरांचा अभिमान अर्थातच डीबीएन लाईव्ह. नारंगीमधून एक साधी सुरुवात यांनी देखील केली होती आपण पाहतोय, परंतु आज डीबीएन लाईव्हला भरपूर जास्त मागणी असते. आपण पाहू शकाल ती त्यांची क्वालिटी आहे, ते त्यांचं काम आहे. तुमची कामाची दखल घेतल्यानंतर तुम्हाला प्रसिद्धी मिळते आणि अगदी त्याच तंत्रावरती काम करणं डीबीएन लाईव्ह या स्पर्धेत देखील रेखाटतंय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल पॉईंटच्या वरून खेळलाय. चेंडू मात्र चाललाय 38 सर्कलच्या बाहेर. चेंडू अगदी जोराने मात्र चाललाय आणि तिथे देखील आलाय चौकार. नितीन सर हा फटका देखील चांगला खेळला बघा. अगदी पिचिंग आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप होता, त्याला फक्त दिशा दिली, पॉईंटच्या वरून आलाय चौकार. येस, तर आपण डीजे तुम्हाला थांबवतोय.
कारण फक्त डीबीएन लाईव्ह नारंगी नाही आहेत तर त्यांच्याकडे पंच आहेत, समालोचकही आहेत, म्हणजे पूर्ण पॅकेज त्यांच्याकडे आहे. तुम्हाला जर सामने आयोजित करायचे असतील तर फक्त तुम्ही कॉन्टॅक्ट करा, पूर्ण पॅकेज तुम्हाला मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचलाय 9 या अंकावर. डीजे आहेत, म्हणजे पूर्ण मी ऑलरेडी सांगितलं पॅकेज आहे. फक्त तुम्ही कॉल करा, आमच्या टुर्नामेंट आहेत. मयूर डीजे खूप चांगला डीजे वादन तेही करतात, परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात वैभव पाटील तेही चांगलं डीजे वादन करतात. टीमची टोटल जाऊन पोहोचले 9 या अंकावर उत्कर्ष पाडे. यस, धावसंख्या 9 वरती पोहोचली. सुरुवात चांगली झाली. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पहिले सुरुवात चांगल्या झाल्या कारणे फलंदाजी करणाऱ्या संघाने जोर दाखवला होता. आता ही सुरुवात इथे देखील झालाय. भावेश मात्र आपण पाहतोय स्विंग अँड मिस, चेंडूला मात्र वेग जास्त दिला. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, जिथे जर आपण पाहिलं तर आता फलंदाज भावेश याला कन्फ्यूज केलं. आपण पाहू शकाल रिप्लेच्या माध्यमातून. यस, यावेळेस आपण पाहतोय गोलंदाज चिन्मय कळमवरून बिलॉंग करणारा मात्र गोलंदाज ज्याने आता कमबॅक चांगला केला. जिथे मात्र 2 चौकार आले, तदनंतरचा चेंडू कसायला हवा होता तो मात्र चेंडू त्याने चांगला हाताळलाय. त्यांचा आधीची चेंडूला मला फुटवर्क पाहायला मिळालं, कडे शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. आता मात्र स्कूपचा फटका, चेंडू निघालाय सर फाईन लेग क्षेत्रामध्ये येतोय. उत्तम चौकार आणि उत्तम ज्वेलरचा हाल आहे. चौकार 4. डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर, डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर. सुपर आयोजन नियोजन असणारी स्पर्धा आपण पाहिलं तर यंग आयोजक कमी पाहायला मिळत आहेत आज सगळ्यापासून. पण जे 40 प्लसचे आमचे आयोजक आहेत त्यांना मानाचा मुद्रा असेल, कारण 40 प्लस म्हटलं की आराम करण्याचे दिवस असतात. परंतु ह्या लोकांचं मी विशेष कौतुक करेन की त्यांनी आमच्या युवांना मात्र प्लॅटफॉर्म देण्याचं काम केलं. उत्कर्ष पाडे, हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आज आयोजक देखील बुजुर्ग आपल्याला बघायला मिळतात. मोठमोठ्या स्पर्धा असतात ज्याचे आयोजक बुजुर्ग व्यक्ती असतात. त्यांना माहिती आहे क्रिकेट हा खेळ एकंदरीत प्रत्येक समाजाला एकत्रित करण्याचा खेळ, एकत्रित करण्याचा खेळ हा क्रिकेट आहे. त्या अनुषंगानं युवांना एकत्रित केलं जातं, अनेक समाजांना एकत्रित केलं जातं. आणि आज जर आपण पाहिलं तर ही स्पर्धा आमच्या बुजुर्गांनी आयोजित केली. अतिशय सुंदर आणि देखणं आयोजन, सगळं काही एकदम ओके मध्ये अशी मात्र ही स्पर्धा. षटक क्रमांक 1 चा खेळ चालू झालाय, जिथे धावसंख्या फलकावरती 13 बिनबाद, नाबाद आणि जिंदाबाद. एका बाजूला भावेश पाटील लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. महत्वाचा फलंदाज मी काय, त्याचं उत्तर त्याने नितीनचं निश्चित स्वरूपात दिलंय, कारण तो 4 चेंडूंचा खेळ त्याने पूर्ण केलाय. 12 धावा. सुरुवात चांगली झालाय. येस, म्हणजे अजून आता तुषार बसवतला बॅटिंग आली नाहीये, कारण आता मध्ये 4 चेंडूची समज झाल्या, 4 मध्ये बनवल्यात 12. टोटल टीमची टोटल जाऊन पोहोचलाय 13 या अंकावर. 13 धावा स्कोरबोर्डवर लागतात. नेक्स्ट मॅच ही असेल. टायमिंग आपण सेट केलं गेलं 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं समाप्त करायचे आहेत. जर 21 ते 22 मिनिटं होतात तर एक खेळाडू तुमचा 30 या सर्कलच्या आतमध्ये बोलवला जाईल. एक टाइम लिमिट असेल, आपण पाहू शकतायत. थोडस मैदानाच्या आतमध्ये वादळ आलं तर थोडंसं आपण टाइमर स्टॉप करणार आहोत, परंतु मॅच कंटिन्यू असेल. आपण पाहू शकता तर टाइमर कंटिन्यू असेल त्यानंतरही. यावेळेस मात्र काही जबरदस्त पाहायला मिळते. फक्त चेंडूला दिशा दिली गेलाय. नजाकत भरा स्ट्रोक. उत्तम ज्वेलर्स चौकार 4. कोणी लढणार नाही आपला सम्राट करणार आहे रे, तुला करणार नाही, तुला भरणार नाही, आपला डेंजर कारभार आहे रे. थँक्यू सो मच. आपण पाहू शकाल रिप्लेच्या माध्यमातून अगदी आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. पीस ऑफ टायमिंग. फक्त चेंडूला टायमिंग पंच केलं. चेंडू मात्र आपण पाहतोय या सीमारेषा पलीकडे अगदी देखणा फटका खेळला. षटकाराच्या साहाय्याने आपण पाहतोय या 6 धाव्यांनी वेग वाढवला. 19 धावा फलकावरती आहेत. भावेश याचा मात्र इथे सध्या बोलबाला राहिलाय. गोलंदाज चिन्मय याला शेवटच्या बॉलवर देखील कमबॅक करण्याची संधी आहे. पाहूया होईल का. सध्या भावेश चर्चेतला खेळाडू आहे. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा काय कमालीची फटकेबाजी. अतिशय देखणा फटका. यावेळेस आपण पाहतोय कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून खेळलाय. असं वाटतंय की हा रिप्लाय दाखवलाय की काय. जबरदस्त बॅक टू बॅक 2 षटकार. टीमला पोहोचवले 25 धावांचं एक मोठं षटक पाहायला मिळतंय. सुपर कामगिरी केलंय बान 11 संघानं. 1 मिनिटासाठी फक्त आपल्याला थांबेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत फलकावरती 25-25. आपण व्यासपीठावरती एक सन्मान करतोय. या मैदानावरती क्रिकेटही खेळले आणि आज जे क्रिकेट खेळलं जातं ना त्याच्या पाठीमागे एक व्यक्तिमत्व आहे. विकेट बनवणं, या मैदानाची निगा राखणं, याच्यामध्ये महत्वाचा वाटा ज्यांनी उचललेला आहे. एक क्रिकेटपटू आणि एका सिनियर मोस्ट म्हणून पाहिलं जातं. सन्माननीय पांडुरंगजी गरज जे उपस्थित आहेत व्यासपीठावरती, त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करतोय. या मैदानावरचं क्रिकेट जगवण्यामध्ये, वाढवण्यामध्ये, फुलवण्यामध्ये आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटला नव संजीवनी देण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे ते सन्माननीय पांडुरंगजी घरत यांचा इथे व्यासपीठावरती मालविडे क्रिकेट क्लबच्या वतीनं हा सन्मान केला जातोय. सर आपलं फार मोठं योगदान आहे. क्रिकेटला वाढवणं, फुलवणं, जिवंत ठेवणं
आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटला नवसंजीवनी देण्याचं काम आपण केलेलं आहे त्या मैदानावरती. आणि एक क्रिकेट प्रेमी आणि नेहमीच क्रिकेटला पोषक वातावरण निर्माण करणारं व्यक्तिमत्व जे आपण पाहतोय सन्माननीय पांडुरंगजी करत यांचा शुभ सन्मान. आपण मॅचच्या दिशेने जाऊया. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बाण 11 पोहोचलाय 25. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. दोन्ही समालोचक रेडी आहेत. येस, थँक्यू सो मच. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 25 वरती जाऊन पोहोचली, जिथे 6 चेंडूंचा खेळ भावेश याने केला, 24 धावा मिळवल्या. आता तुषार बसवतच्या हातात कमांड दिले त्याने. बाण 11 संघ मात्र प्रथमतः बॅटिंग करतोय. यंगस्टार पापडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षण करताय. निर्णय मात्र आपण पाहतोय त्यांनी क्षेत्ररक्षणाचा घेतला. तदनंतर पहिल्या षटकात धावांचा दरोडा, धावांची लयलूट भावेश पाटील या फलंदाजाने केली. येस, परंतु इकडनं पलटवार करावा लागेल तो यंगस्टार पापडी संघाला, कारण पहिल्या ओव्हरचा विचार केला तर 25 धावा खर्च केल्या गेल्यात. गोलंदाज मार्क वर आलाय गोलंदाज. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पाठलाग करता येते. चेंडूला रोखला जाईल का, परंतु नाहीये. चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पलीकडे येतय. उत्तम ज्वेलर्स चौकार 4. बॉलरचं नाव सांगा. अशोक. आपण पाहू शकता अशोकच्या पहिल्या चेंडूवर वेलकम केलं गेलंय, स्वागत केलंय या चौकाराशी. टीमची टोटल धाव पोहोचलाय 29. 29 धावा. चांगली बॅटिंग. एका बाजूला जर आपण पाहिलं, धन्यवाद डीजे, तुषार बसवत देखील मागे थांबायचा विचार करत नाही. आपला साथीदार भावेश पाटील चांगल्या रंगात आहे. अगदी त्याला साथ देण्याकरिता तुषारची बॅटिंग देखील, तुषारची बॅट देखील चांगली बोलली जात आहे. त्याने देखील सुरुवात चौकाराने केलंय. आता गोलंदाजी करणारा संघ अर्थातच यंगस्टार पापडी अशोका गोलंदाजी मार्कवर गोलंदाज झालाय. त्याला इथून विकेट फॅक्टरी भूमिका अत्यंत महत्वाची असणार आहे. अदरवाईज हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांचा खेळ करताय तर धावांचं एक मोठं डोंगर उभारू शकतात. ही त्यांची क्वालिटी आहे, ही त्यांची ॲबिलिटी आहे. 29 धावा स्कोरबोर्डवर. अजून एकही विकेट गमावला नाहीये. विकेटची तलाश असेल. पहिला विकेटचं ब्रेक थ्रू कोण देईल. अशोकला मात्र प्रयत्न करावे लागतील, कारण पहिलं षटक पाहिलं तर थोडंसं महागडं षटक ठरलं. त्यानंतर या चेंडूवर पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. तेच तर हा चेंडू यावेळेस वेगवान चेंडू आपण पाहिला. एक धाव तर अंकित केली जाईल. टीमची टोटल जाऊन पोहोचते 30 रन्स विदाउट लॉस. 30 धावा बिनबाद. 30 धावा धावफलकावरती आहेत. या चेंडूमध्ये मात्र जर आपण पाहिलं तर वेगासहित टप्पा देखील खोलवरचा होता. अनप्लेएबल, परंतु अगदी शेवटच्या क्षणाला बॅटची बॉटम एज आली आणि तदनंतर मात्र चेंडू चालला होता. फाईन लेगमध्ये शॉटमध्ये क्षेत्ररक्षण तैनात होतं. त्यांच्या माध्यमातून फील्ड झालं, फेकी आली. तदवरती भावेश हा मात्र स्ट्रायकिंग एंडला पोहोचला. आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 30 वरती. एक चेंडू त्यामधला वाईड आहे. 24 वरती खेळतो तो म्हणजेच भावेश आणि 5 धावांवरती खेळतोय तुषार. तुषारचं देखील कौतुक करावं लागेल. आपला साथीदार अतिशय चांगल्या पद्धतीने स्कोर कार्डला पुढे नेतोय. त्याला स्ट्रायकिंग एंडला येणं देखील तेवढंच गरजेचं आहे आणि ते बघायला मिळालं सध्या मैदानाच्या आतमध्ये. सध्या पार्टनरशिप तोडणं गरजेचं असेल यंगस्टार पापडी संघासाठी. आणि आणखीन पार्टनरशिप बिल्ड होऊ द्या असे बाण 11च्या डगआउट मधून आवाज येईल. पार्टनरशिप खूप महत्वाची आहे, परंतु ती तोडली जाईल का. अशोक पुन्हा एकदा. यावेळेस मात्र काही जबरदस्त एबी डिब्लेस कॉपी बुक स्टाईल सूर्यकुमार स्टाईलने उडवण्याचा प्रयत्न केलाय. आलाय खणखणीत दर्जेदार युरोपावर षटकार 6. बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोले. थँक्यू सो मच. बघा चेंडू मात्र आपण पाहतोय फलंदाज भावेश. आपण पाहतोय ऑफ स्टम्प्सला मात्र बॉडी बॅलन्स केलं. तदनंतर आपण पाहू शकाल काही कमालीचा फटका खेळला. तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे सूर्यकुमार यादव कॉपी बुक स्टाईलला फटका खेळला. सातपाटीचं अनमोल रत्न अर्थातच भावेश पाटील. समुद्र किनाऱ्यालगत वसलेलं एक मोठं गाव आणि सतत सातत्याने हवेच्या विरोधात प्रॅक्टिस करणारे खेळाडू भावेश पाटील पुन्हा एकदा तयार. यावेळेस पुन्हा एकदा स्कूपचा फटका. यावेळेस भावेशच्या बॅटमधून धावा येतात. धावांचा पाऊस पडतोय. आलाय दर्जेदार उत्तम ज्वेलर्स चौकार. रिप्ले पाहू शकतात आपण. शफल झालं होते, जागा बनवलं त्याने. स्कूपचा फटका काय जबरदस्त सुपर उत्तम चौकार आलाय. उत्तम ज्वेलर्स चौकार आपण पाहू शकतात. भावेश नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगावताना आपण पाहू शकतात. 8 चेंडू मागे 34 धावांचं योगदान दिलंय आणि टीमला पोहोचवलंय 40 रन. 40 धावा या स्कोरबोर्ड. पहिल्या मॅचचा विचार केला तर जवळजवळ 5वं षटक लागलं होतं या 40 धावा जमवण्यासाठी. इथे मात्र या मॅचचा विचार केला तर हे षटक क्रमांक 2. 1.4 षटकांची समाप्ती झाली. टीमला पोहोचवलंय 40 धावा स्कोरबोर्डवर.
त्याच्यामध्ये हिरोचा रोल ठरवतो तो म्हणजेच भावेश, कारण तो सध्या ड्रायव्हिंग सीटवरती बसलाय, ज्याने मात्र गाडीचा वेग वाढवलाय. आता गोलंदाजांना मात्र मध्ये स्पीड ब्रेकर आणावे लागतील, मध्ये मात्र धक्के द्यावे लागतील, मध्ये खड्डे आणावे लागतील, परंतु ते सध्या बघायला मिळालेलं नाही. येणाऱ्या काळात या सर्व गोष्टी बघायला मिळतील का आपण डीबीएनच्या माध्यमातून पाहू शकाल. फील्ड रिस्ट्रिक्शन कुठल्या पद्धतीने सेट केले या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर. हीच तर खरी ओळख आहे डीबीएनची. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, अगदी जागेतून कव्हरला उडवायचा होता, परंतु त्या चेंडूचा इथे मात्र बॅट आणि बॉलची संपर्क झाला नाही. नितीन सर, शेवटचा बॉल देखील बाकी असणाऱ्या 40 धावा धावफलकावरती दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही वादळ येत आहेत. भावेश पण आहे आणि मैदानाच्या आतमध्ये हवेचा झोती आहे. टीमची टोटल सध्या 40 धावा स्कोरबोर्डवर. शेवटचा चेंडू असेल, गोलंदाज अशोक. डब्ल्यू शोधावा लागेल. ज्याप्रमाणे धमाल पिक्चर पाहिला होता, 2.5 तास गेले होते डब्ल्यू शोधण्यासाठी, येथे तुम्हाला डब्ल्यू लवकरात लवकर शोधावा लागेल. प्लेइंग फॉर्म बॉडी शरीरापासून दूर करण्याचा वाईट यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न केला आणि सध्या यशस्वी ठरला गेलाय. 20च्या सरसेने आतापर्यंत 2 षटकाची समाप्ती. बाण 11 हा संघ प्रथम फलंदाजी करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 40 बिनबाद. आणि आता सध्या जर तुम्हाला या धावत्या क्रिकेटमध्ये, ओव्हरआर्म टेनिस क्रिकेटमध्ये फलंदाजा दबदबा असणाऱ्या क्रिकेटमध्ये जर वाचायचं असेल तर तुमच्याकडे मात्र तुमच्यामधले चांगली गोलंदाजी, तुमच्यामधले जे 2 महत्वाचे चेंडू ब्रह्मास्त्र तुम्हाला वापरावे लागतात, अगदी त्याच चेंडूंचा वापर केला अशोक या गोलंदाजानं. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय, जिथे 40 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणि आपण पाहतोय आता तिसऱ्या षटकाला देखील प्राचारणात गोलंदाज असतील. भावेश आपण पाहतोय या नॉट आउट त्याची 34 धावांची झंझावती खेळी, ज्याने काही कमालीची बॅटिंग केली. 3 सिक्स आणि 4 चौकार ज्याच्या बॅटमधून आले आणि डीबीएन त्याची हायलाईट दाखवतोय. कमालीची बॅटिंग. हेच तर मात्र वैशिष्ट्य आहे. डीबीएन प्रत्येक चेंडू मागे काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न असतोय सातत्यानं. 340च्या सरसेने आतापर्यंत 34 धावा जमवल्या गेल्यात. भावेश एका बाजूने, दुसऱ्या बाजूने तुषार बसवत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मार्कवर आलाय. गोलंदाज दिगंबर. तर मात्र दिगंबर इथे विकेट्स प्राप्त करेल का? कारण 20च्या सरसेने आपण पाहिलं तर ह्याच रनरेटने खेळला तर 100 पर्यंत काढू शकतो, परंतु क्रिकेट आहे, माणसाच्या वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल सांगता येत नाहीये. अगदी बरोबर. आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो दिगंबर, एका बाजूला तुषार बसवत, एक ब्रँड खेळाडू, पालघरचा दिग्गज खेळाडू. पालघरमध्ये आपण पाहतोय गोठणपूर गावातून बिलॉंग करणारा खेळाडू तुषार बसवत मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय अगदी स्वीप केलाय फटका. चेंडू डीप मध्ये चाललाय, कार्पेटला रोल करतोय. अशोक डीप मधून फेकी आणेल, तत्पूर्वी मात्र सिंगल मिळाली. या सिंगलच्या साह्यानं 41 धावा धावफलकावरी. तुषारला माहिती आहे की मला काय करायचंय. जर भावेश चांगल्या रंगामध्ये आहे तर त्याला मात्र रंग उधळण्यासाठी संधी दिली पाहिजे. त्या अनुषंगाने सध्या खेळ चाललाय. सुपप्पा, काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळतंय. 41 धावा बिनबाद. ही सिच्युएशन सध्या आपण पाहू शकतात. 41 रन्स विदाउट लॉस. आणि 11 हा संघ एक बलड्डे मजबूत संघ आहे आणि यंगस्टार पापडी संघ मजबूत आहे, परंतु सुरुवात जी पाहिजे होती ती मिळाली नाहीये. असं वाटतं की निर्णय चुकलाय की काय, परंतु क्रिकेट आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 धावा. त्यानंतर षटक क्रमांक 3 प्रारंभ झालाय. पहिल्या चेंडूवर सिंगल आलाय. 41 धावा. इकडनं तुम्हाला रोखावं लागेल, कमीत कमी धावा खर्च करावे लागतील. आणि दिगंबर कडून मात्र भरपूर अपेक्षा असतील, कारण पहिली 2 षटकं गोलंदाजी करणारा संघ थोडासा बॅकफुटला आला. दिगंबरला दाखल केलंय की आता दिगंबर हा मात्र निश्चित स्वरूपात काय चांगला गोलंदाज आहे, विकेट फॅक्टर आपल्याला मिळवून देईल. त्या अनुषंगानं कर्णधारानं दाखवलेला विश्वास तुम्हाला सार्थ ठरवावा लागेल. नक्कीच नक्कीच. दिगंबर कर्णधारानं जो विश्वास सार्थ ठेवलाय त्याच्यावर खरं उतरावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. षटक क्रमांक 3 प्रारंभ झालाय. पुन्हा एकदा हुकचा फटका. कोणीही क्षेत्ररक्षक नाहीये. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, परंतु चेंडूला थांबवलं जाणार नाहीये. चेंडू झालाय फरार. येतोय उत्तम ज्वेलर्स चौकार. बनाएंगे मंदिर कसम तुम्हारी थँक्यू सो मच. बघा, रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल आज भावेश या नावाला सुद्धा डिमांड आलाय. अगदी यष्ट्यांच्या मागे जाऊन त्यांनी या चेंडूला खेळलं, म्हणजेच हे तुमच्यामधली एक वेगळी गुणवत्ता आहे. तुम्ही मात्र प्रत्येक चेंडू मागे कसं खेळता, कुठल्या चेंडूचा समाचार कुठल्या दिशेने घेता, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. 11 बॉल 38 धावांची एक वादळी इनिंग. मैदानाच्या आतमध्ये मी म्हटल्याप्रमाणे वादळ देखील आलेत, जिथे 2 वादळ आहेत. एक हवेचा जोताचा वादळ आहे, एका बाजूला भावेश पाटील या नावाचं वादळ आलंय. गोलंदाजांना इथून आता विकेट फॅक्टर, त्या वादळाला शांत करण्याकरिता तुम्हाला इथून काहीतरी परिश्रम घ्यावे लागतील, काहीतरी ट्रॅप रचावे लागतील आणि त्या ट्रॅपमध्ये मात्र भावेश पाटील याला मात्र थांबवावं लागेल. अदरवाईज धावांचा ओघा वाढता राहणार. 45 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. भावेशचं वैयक्तिक कामगिरी पाहिजे तर 38 धावांचं योगदान 11 चेंडू फेस करताना. त्यानंतर तुषारने 3 चेंडू मागे 6 धावांचं योगदान दिलंय आणि तुषारही चांगला हुशार असं म्हणायला हरकत नाही, कारण तो जास्त स्ट्राईक भावेशला देतोय.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु यावेळेस डॉट बॉल आलाय आणि हा डॉट बॉल आत्मविश्वास वाढवेल, उंचावेल तो गोलंदाज करणाऱ्या गोलंदाज दिगंबरचा. निश्चित स्वरूपात सरळ बॅटनं मात्र चांगलं क्रिकेट खेळत होता तो म्हणजेच भावेश पाटील. तदनंतर मानसिकता भंग झाली. थोडंसं फील्ड रिस्ट्रिक्शन पाहिलं की पॉईंट आणि शॉट टर्डमॅन 38 सर्कलच्या आतमध्ये आहे. त्याच्यावरून जर फटका खेळला चौकार निश्चित आहे. या अनुषंगाने द्विधामणी स्थितीत रिव्हर्स स्वीपचा फटका अटेम्प्ट केला. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा यष्ट्यांच्या वरून चेंडू चाललाय, म्हणजेच पंचांचे हात बंदिस्त राहतील. चेंडू स्क्रोल झालाय. दिगंबर मी म्हटल्याप्रमाणे त्याच्याकडे गोलंदाजी चांगली आहे आणि त्या अचूक गोलंदाजीचा भरणा सध्या तो मैदानाच्या आतमध्ये येस, दाखवतोय. मी आधीच म्हटलं होतं की धावसंख्या जाऊन पोहोचले 45. 45 धावा स्कोर बोर्डवर लागतायत आणि आधीचा चेंडू डॉट आला, थोडासा चुकीच्या मार्गाने खेळण्याचा प्रयत्न केला, त्याचाच प्रत्यक्ष आपण पाहिलं. हाही चेंडू डॉट आलाय. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक बघा, व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला, सरळ बॅटनं चांगल्या धावा येतो त्या. गणेश काकड सर मात्र पुढे सरसावले होते, चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही आहेत आणि एक जीवनदान मिळालंय. कोणाला मिळालं ते भावेश, ज्याच्या बॅटमधून धावा आल्यात. टीम जाऊन पोहोचले 47 धावा. येणाऱ्या काळात हा सुटलेला झेल तुम्हाला त्रास देईल असं म्हणायला हरकत नाही. बघा रिप्लेच्या माध्यमातून पाहतोय बॅटची निश्चित स्वरूपात एज आली होती, जिथे गणेश काकड सर मात्र यष्टीरक्षणाच्या भूमिकेत होते. चेंडूपर्यंत ऑलमोस्ट पोहोचले होते, परंतु धावता झेल बॅक रनिंग करत असताना झेल टिपणं थोडंसं कठीण असतं, परंतु ते सध्या बघायला मिळालं. जीवन मिळालंय. इथे मात्र आपण पाहतोय भावेश पाटीलला 14 बॉल 40 धावांची झंझावती खेळी सध्या तो मैदानाच्या मध्ये करतोय. पुढचा बॉल आणि अगदी शेवटचा बॉल राईट हँड ओव्हर द विकेट. फुलरलेनचा बॉल आणि फुलरलेनच्या बॉलला उडवलाय. चेंडू चाललाय लांबच लांब. युरो पॉवर षटकार. जो केसरी के लाल मेरा छोटा गायेगा, जो केसरी के लाल मेरा छोटा गायेगा, मेरी राम जी से कह देना जय सिया राम, मेरी राम जी से कह देना जय सिया राम, मैं राम रंग पिता तुम्हारा सदा नाम, मैं राम रंग पिता तुम्हारा सदा नाम, मैं राम जी से कह देना जय सिया राम, राम जी से कह देना जय सिया राम, केसरी के लाल. थँक्यू सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. आपण पाहिजे सध्या आता 53 धावा 3 षटकाच्या समाप्ती केल्या. याचाच अर्थ आपण पाहिला तर 17.33 ची सरासरी सध्या गाठली गेलंय. आणखीन अजूनही 12 चेंडू असतील, शेवटचे 12 चेंडू असतील. इकडनं कमबॅक करावा लागेल, परंतु 46चं योगदान भावेशचं आपण पाहू शकतात. काही जबरदस्त फलंदाजी केलाय, चौफेर फलंदाजी. जास्तीत जास्त आपण स्ट्रोक पाहिले ते कव्हर ड्राईव्हचे षटका काय सुपर जबरदस्त पाहायला मिळाले. त्यानंतर जो आपण लॉंग लेग आणि डिप्स बॅकवर्ड केलच्या अगदी मधोमध 2 षटकार जरूर पाहिले गेल्यात. तर 1 षटकार आणि 2 चौकार सुपर चांगला बॅक अँड मिल आपण पाहू शकता. डीबीएनच्या माध्यमातून प्रवीणजी पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम पाहायला मिळते. अतिशय सुंदर पद्धतीने मात्र डीबीएन लाईव्ह यांनी मात्र आपला नावाचा टसा उमटवलाय आपल्या विरार पालघर जिल्ह्यामध्ये म्हणायला हरकत नाही. चांगलं क्रिकेट ज्यांनी मात्र दाखवलंय. डीबीएन म्हटलं की फक्त डीबीएन म्हणून चालत नाही, डीबीएनच्या मागे ब्रँड लागलं जातं. तुषार बसवत मैदानाच्या आतमध्ये आता तो स्ट्रायकिंग एंडला आहे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जर आपण तपासून पाहिला तर आता येतोय तो म्हणजे अशोक, ज्यानं षटक चांगलं हाताळलं होतं, पण त्याला देखील भावेशाने उत्तर दिलं होतं की तू जर गोलंदाज चांगला असेल, मीही माझ्या संघाचा चांगला फलंदाज आहे, पालघरवरून मला उगाच निमंत्रण या संघामध्ये मिळालं नाही, त्याचं उत्तम प्रात्यक्षिक त्याने देखील दिलं. येस, तुषार आपण 6 धावांचं योगदान तर भावेचं कौतुक करेन. 46 धावांचं विस्फोटक वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 15 चेंडू आणि 46 नॉट आउट. हाफ सेंचुरी ठोठावेल की या स्पर्धेतली आजच्या दिवसातली. गोलंदाज अशोक पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज मार्कवर. लेफ्ट हँड फलंदाज तुषार ऑन स्ट्राईक. तुषार यावेळेस मात्र मॅच टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक झेल खाली, परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही आहेत. बन बाउंड क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा अगदी परिपूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांची टीम जाऊन पोहोचलाय 55 विदाउट लॉस. तुषार बसवत याने मात्र आता मोठा फटका खेळण्याचा निर्णय घेतला. जिथे आपण पाहतोय आता स्लॉक षटकाला सुरुवात होते. हाणामारीने आपल्या ग्रामीण भाषेत मारामारीची षटके इथे चालू झालीत. 4थ्या आणि 5व्या षटकाला आता प्राचारण होण्याकरिता इथून मात्र पुन्हा एकदा फलंदाज डगआउटमध्ये देखील चांगले आहेत. तुषार सांगतोय की आता इथून मोठे फटके खेळणं लाजमी आहे, कारण भावेश पाटील देखील चांगली फलंदाजी करतोय. इथून येणाऱ्या काळात जर चेंडू स्लॉटमध्ये असतील त्याला मी देखील पार्किंग प्लॉटमध्ये पार्क करीन या अनुषंगानं मोठ्या फटक्याचा खेळ आता स्वीकारला. यावेळी नशिबानं देखील साथ दिली. फलंदाजाचा आपण पाहतोय तुषार याचा फटका फसला होता, जिथे मात्र आपण पाहतोय लॉंग स्टॉप रिझन मध्ये 2 खेळाडू आले आणि अगदी त्या दोघांना बीट करत चेंडू निघून गेला. तो म्हणजेच सीमारेषा पलीकडे. उत्तम ज्वेलर्सचा चौकार, चांगला चौकार. जय हिंद दोस्तों. थँक्यू. रिप्लाय आपण पाहू शकतायत. तेच रार चेंडू तर बॅटची एज लागली होती. त्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचाही प्रयत्न केला होता, परंतु चेंडू स्पर्श करू शकले नाहीयेत आणि सीमा पलीकडे गेलाय. टीम जाऊन पोहोचलाय. सध्या आपण पाहिलं तर टीमची टोटल जाऊन पोहोचलाय 59 धावा. 59 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात.
सुपर मॅच दोन संघामध्ये दोन्ही संघाकडे चांगले बॅटर्स आहेत, परंतु या क्रिकेटचा हा खेळ कोण जिंकेल? 59 धावा स्कोरबोर्डवर षटक क्रमांक 4 मार्गस्थ झाले. गोलंदाज पुन्हा एकदा अशोक मार्कवर सज्ज होतोय. पुन्हा एकदा मॅच टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक स्वतः कॉटन बॉलची संधी आहे, परंतु झेल टिपला गेला आणि फलंदाजा संपला इथे खेळ. फलंदाज तुषार बॅक टू द पॅव्हलियन गॉन. पहिला गडी 59 या धावसंख्येवर. जय हिंद दोस्तों, फिर से हिंदुस्तानी भाऊ आपके सेवा में. और बघा रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल गोलंदाज अशोक यानं चांगली चेंडू हाताळला. तदनंतर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपणं खूप कठीण असतं, कारण चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय सगळ्या गोष्टी काही मॅनेज कराव्या लागतात. त्या अनुषंगानं अतिशय चांगली धाव घेतली, अगदी शॉर्ट पॉईंट पर्यंत पोहोचला आणि शेवटच्या क्षणापर्यंत हाय कॉर्डिनेशन ही महत्वाची भूमिका होती. त्याने मात्र उत्कृष्ट झेल टिपलाय. तुषारच्या खेळीला पूर्णविराम येतोय. तत्पूर्वी आता मैदानाच्या आतमध्ये हा देखील मोठा फलंदाज. पालघरमधून मात्र याचं नाव निश्चित स्वरूपात एक हार्ड हिटर म्हणून घेतलं जातं. पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग झाली तिथे देखील चांगला ज्याने मात्र खेळ केला होता. मीन बोरा मैदानाच्या आतमध्ये. घातक फलंदाजीचं मात्र हे दुसरं नाव, अर्थातच मीन बोरा मैदानाच्या आतमध्ये. आता चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजे 4. येणारे 2 चेंडू इथून काय होईल हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. येस, परंतु अशोकचं कौतुक करावं लागेल, कारण चेंडू हाताळताना अर्धी शक्ती खर्च होते. त्यानंतर लॉंग चेस करावं लागलं होतं आणि सुपर झेल टिपला गेलाय. पहिला फलंदाज बाद केला गेलाय 59 या धावसंख्येवर. नेक्स्ट बॅट्समन आपण पाहिला तर मीन बोरा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, परंतु भावेश आपले हाफ सेंचुरी टोटावेल का? 46 धावांचं योगदान सध्या दिलंय. टॉस बॉल पहिला चेंडू यावेळेस जबरदस्त फक्त फ्लिक केला गेलाय. चेंडू निघून गेलाय आउट ऑफ पार्क. युरोपावर षटकार. शिवाय तुझ्या बेनिफिकर गवाता बेसली कावा सुट्टीचा पन्नासचा वाटावारा खाली ते मावऱ्याला ताजा आहे ताजा लाराशी बोलताय. हे ब्रदर कवा Thank you. चाललास? अगदी मी म्हटल्याप्रमाणे मीन बोराचा मात्र काय फटका राहिला. फक्त मनगटाच्या साह्यानं हा फटका खेळला आणि आजच्या दिवसातला सर्वाधिक उत्तुंग लांबच लांबचा षटकार खेळलाय. मीन बोरा आता मात्र 600च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. पहिल्याच बॉलचा भरपूर समाचार त्याने घेतला आणि षटकार देखील शोधलाय. 65 आता जाऊन पोहोचलेत. अगदी शेवटचा बॉल देखील असेल. शेवटचा आपण पाहतोय हे चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू. अशोक हा गोलंदाज आहे. विकेट त्याला मिळाली, परंतु धावांचा ओघ काही शांत करता आला नाही. जसा मीन बोरा मैदानाच्या आतमध्ये आला, पुन्हा एकदा धावांना जोडणी दिली, मोठ्या फटक्यांमध्ये मात्र स्वीकारलं. आता आपण पाहतोय 1 विकेट हे मात्र पाहायला मिळतं, परंतु धावा थांबणं गरजेचं होतं, ते सध्या आता बघायला मिळालं नाही. आपण पाहू शकाल षटक क्रमांक 4चा खेळ चालू असताना 5 चेंडू फेकलेत, 65 खेळतात आणि निश्चित स्वरूपात तुम्ही जो उल्लेख केला आजच्या दिवसातलं अर्धशतक बघायला मिळेल का? 1 फटक्यापासून दूर आहे आणि 1 फटका मात्र दूर असताना आपण पाहतोय भावेश पाटील हा खेळाडू मात्र या विरारच्या मैदानात काहीतरी एक आपल्या नावाची छबी सोडून जाईल का? हा मात्र प्रश्न अत्यंत महत्वाचा. शेवटचा बॉल षटक क्रमांक 4 मधला. यावेळेस मीन बोरा अगदी खोलवट टप्प्याचा चेंडू होता. ऑन साईडला मात्र चेंडूला वळण दिलंय. चेंडू जर आपण तपासून पाहिला तर निश्चित स्वरूपात चाललाय डीप मध्ये. फेकी येईल तत्पूर्वी धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 67 धावसंख्येवरती 4 षटकांचा खेळ संपलाय आणि येणाऱ्या काळात 6 बॉलचा खेळ देखील बाकी असेल. CC क्रिकेट क्लब सर्व मान्यवरांचे, सर्व खेळाडूंचे आणि क्रिकेट प्रेमींचे मनःपूर्वक स्वागत करत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला मदतीचा हात पुढे केला त्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार. चला यार सारे या एक भारे हा गाव एक कराया. चला यार सारे या एक भारे हा गाव एक कराया. थँक्यू. चला नेक्स्ट मॅच असेल. दोघांनाही विनंती असेल RS11 विपक्ष असेल लाखा 11. दोन्ही कॅप्टन्स आपण टॉसबॉक्सच्या दिशेने या 5 षटकानंतर लगेच टॉस केला जाईल. मान्यवांच्या शुभ असते. सध्या टीमची टोटल आपण पाहिली 4 षटकाची समाप्ती. 67 धावा 1 गडी बाद. इथे राहुल पाटील पहिली हाफ सेंचुरी टोटावेल का आजच्या दिवसातली या स्पर्धेची? कारण जबरदस्त नियोजन असणारी स्पर्धा MCC क्रिकेट क्लब आयोजित मालवडे आकाशी पुरस्कृत ही स्पर्धा आपण पाहू शकतात. MCC चषक 2024 क्रिकेटचा हा महारणसंग्राम. कालच्या दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात झालंय आणि आज सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा आपण पाहू शकतात. गोलंदाज मार्कवर आलाय गोलंदाज बंटी. इकडनं चांगली गोलंदाजी करेल का? कमीत कमी धावा खर्च करेल का? भावेश पाटीलला रोखलं जाईल का? सध्या टीमची टोटल 67, लॉस ऑफ 1 विकेट्स. बंटी आलाय गोलंदाजी मार्कवर. भावेश पाटील खेळतोय 46 धाव्यांवरती. म्हणजेच आता येणाऱ्या काळात ते षटक थोडंसं इथून कमी षटकांचं येईल की मोठ्या धावांचं येईल हा देखील प्रश्न अत्यंत महत्वाचा.
कारण मी मगाशी उल्लेख केला हाणामारी मारामारीचं षटक, अगदी शेवटचं षटक फलंदाज जिथे अतिशय चांगल्या पद्धतीने मोठ्या फटक्यांचा स्वीकार करत असतात आणि अगदी तेच षटक चालू होते. गोलंदाजी मार्कवर बंटी आलाय. पुढचा मॅच लाखा 11 आणि RS11 टॉससाठी रेडी राहायचं आहे. दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की 6 चेंडूंचा खेळ झाला की इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस हा झालाच पाहिजे याची दक्षता घ्या. 5 षटकांचा मात्र आपण पाहतोय सामना. यावेळेस भावेश मोठा फटका खेळायचा होता जिथे मात्र आपण पाहतोय बंटी यानं चांगली गोलंदाजी हाताळलाय. बंटीच्या शरीरयष्टीकडे जाऊ नका, त्याची मात्र गोलंदाजी त्याची ताकद आहे. बघा फलंदाजाचं माइंड त्याने रीड केलं, फलंदाज ऑप्शनच्या बाहेर शफल झाला, अगदी त्याच्याच मागोमाग चेंडू हाताळला, चांगला चेंडू हाताळलाय. दुसरा बॉल बंटीचा कसा असेल हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. येस, बंटीकडे चांगला अनुभव आहे. आपण पाहू शकतात पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. टीम सध्या 67 रन्स, शेवटचे 5 चेंडू असतील. यावेळेस मात्र हा वाईस सफर करण्याचा प्रयत्न केलाय. बॅट उंचावण्याची संधी मिळेल का? येस, हाफ सेंचुरी ठोठावं लागले. वेल प्लेड राहुल भावेश पाटील. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. 17 चेंडू 52 धावांचं मात्र झंझावत. काही कमालीची खेळी, काही कमालीची खेळी. 17 चेंडू आणि 52 धावा. भावेश पाटील पालघरचा ब्रँड खेळाडू, सतपाटी गावातून बिलॉंग करणारा खेळाडू. कालच्या दिवसात नाईट क्रिकेटमध्ये देखील, अंडरम क्रिकेटमध्ये देखील चांगली बॅटिंग केली. पराभव आणि विजय हे मात्र क्रिकेटच्या 2 बाजू आहेत, परंतु एक उत्कृष्ट क्रिकेटपटू तो आहे, त्याने स्वतःला सिद्ध केलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. 52 धावा 17 चेंडूंमागे मात्र तो खेळतोय. षटक क्रमांक 5चा खेळ चालू झाला. बंटी आलाय आणि बंटीची घंटी वाजवलाय भावेश पाटील यानं. आपण पाहतोय 73 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुपर 73 धावा स्कोरबोर्डवर लागतायत. MCC क्रिकेट क्लबाचं मात्र जबरदस्त आयोजन नियोजन त्यांनी मात्र ही संधी दिली आणि संधीचं सोनं सध्या करतायत भावेश पाटील. कौतुक करावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा बंटी. या चेंडूवर मात्र काही जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. सुपर नजाकत ताकद काय सर्व काही पाहायला मिळतंय. युरो पॉवर षटकार 6. थँक्यू सो मच. अतिशय चांगली बॅटिंग बघा रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल. अगदी ऑप्स्टमच्या बाहेर जाऊन मात्र या फटक्याला खेळलं आणि विकेटचा आपण पाहतो जी क्रीज आहे, पॉपिंग क्रीजचा चांगला उपयोग तो करतोय. जिथे मात्र मागे पुढे सगळ्या गोष्टी तो पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने 79 धावा धावफलकावरती लागल्यात. आणखीन 3 बॉलचा खेळ बाकी आहे. सुपर भावेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. इलाका किसी का भी हो, धमाका तो हमारा होगा. सुपर 79. गोलंदाज पुन्हा एकदा गोल मार्कवर. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव तर परिपूर्ण केली जात आहे. सिंगलने टीम जाऊन पोहोचेल. लेग बायचे संकेत पंच गंभीर पाटील एका बाजूने, दुसऱ्या बाजूने खलीद सर, असे 2 पंच आपण पाहू शकतात. आणि 2 कॅमेरामॅनचं कौतुक करेन. एका बाजूने साहिल आणि रोहित हे DBNचे 2 कॅमेरामॅन काय जबरदस्त कॅमेरा वर्क करतायत. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अतिशय सुंदर कॅमेरा वर्क. पुढचा होणारा मॅच लाखा 11 आणि RS11 रेडी राहायचं आहे पुढच्या टॉससाठी. अगदी आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर आपण टॉस बॉक्स मध्ये जोडणार आहोत, जिथे अत्यंत महत्वाच्या सामन्याचा टॉस होईल. लाखा 11 एका बाजूला पाहायला मिळतात, एका बाजूला MCC क्रिकेट क्लब आगाशी आयोजित भव्य दिव्य क्रिकेटची ही मात्र आपण पाहतोय मेजवानी, जिथे आज ओपन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज 8 संघ आपल्याला ओपनच्या माध्यमातून पाहायला मिळतात. मिन बोरा स्ट्रायकिंग एंडला आहे आणि गोलंदाजी मार्कवर बंटी. यावेळी कोलवा टप्प्याचा चेंडू होता, जिथे मात्र अशोक आहेत क्षेत्ररक्षक अगदी समोरच्या दिशेनं. मिन बोराचा फटका फसला आणि अशोक यांनी मात्र कुठली चुकी केली नाही. विकेटचं बटन गॉन. थँक्यू. शेवटचा चेंडू असेल. टीमची टोटल 80 रन्स, 80 धावा स्कोरबोर्डवर लागतायत. जबरदस्त भावेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. 19 चेंडू आणि 58 धावांचा झंझावत. नॉट आऊट एका बाजूने आपण पाहू शकतात. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचा चेंडू असेल. दोन्ही कॅप्टन्स लाखा 11 आणि RS11 दोन्ही कॅप्टन्स उपस्थित झालं तर मान्यवांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. तिथे पुन्हा एकदा उत्कर्ष पाटील आपल्या समवेत जोडले जातील. शेवटचा चेंडू असेल. इथे डॉट बॉल आलाय आणि 5 षटकाची समाप्ती. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं तर टीम बान 11 संघाने आतापर्यंत धावा जमवल्या आहेत. 80-81 धावांचं लक्ष असेल. तर पुढे जाऊया आपण टॉस बॉक्सच्या दिशेने.
जिथे टॉस केला आहे. दोन मान्यवरांचे शुभ असते, दोन्ही कॅप्टन्स उपस्थित झाल्यात. यस, आपण पुढच्या मॅचचा टॉस करतोय. पांडुरंग गरज सर आणि जयवंत गवळी सर मात्र त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सामना असेल लाखा 11 विरुद्ध RS11 यांच्यामधलं हे महत्वाचा मॅच, जिथे टॉस करण्यासाठी आमचे सन्मान्य पाहुणे इथे आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. यस, एका बाजूला आपण पाहतोय ते म्हणजेच मालविद क्रिकेट क्लब आणि एका बाजूला आपण पाहतोय ते म्हणजेच राईट क्लिक. येणाऱ्या काळात आपण पाहतोय आता टॉस होईल. राईट क्लिकचा मात्र कॉल आहे आणि इथे मात्र आपण पाहतोय MCC. मी मान्यवरांना विनंती करीन की प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हायचं आहे. इथे मात्र आपण पाहू शकाल टॉस मात्र जिंकलाय RS11 संघ. आपण पाहतोय मगासपासून 2 सामने पाहिले. पहिले सामना मात्र आपण पाहतोय 46 धावांचा होता. दुसऱ्या सामन्यामध्ये धावांचा ओघ वाढलाय आणि एकंदरीत टॉस तुम्ही जिंकलात. तुमचा निर्णय, तो आप टॉस जीते, आपका डिसीजन क्या रहेगा? बॉलिंग करेंगे. ये टूर्नामेंट खेल के कैसा लग रहा है? आज आप इधर आए तो टूर्नामेंट देख के कैसा लग रहा है? फर्स्ट टाइम नहीं है, सेकंड टाइम है. फर्स्ट टाइम हमारे कैप्टन थे, आज इनके अगेंस्ट में खेलने का मौका मिल रहा है. बहुत अच्छा लग रहा है. यस, थँक्यू सो मच. आपण जाऊया आता लाखा 11 या संघाच्या कर्णधाराकडे. जर तुम्ही टॉस जिंकला असतात तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही फिल्डिंग घेतली असती. परंतु आता मनाविरुद्ध बॅटिंग करायची आहे. त्यांनी मात्र प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. 5 षटकांचा सामना आहे. बॅटिंग करत असताना किती धावांपर्यंत पोहोचण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 50च्या वरती जायचा प्रयत्न करेल आम्ही. या स्पर्धेबद्दल, या आयोजनाबद्दल काय म्हणाल? खूप चांगलं आयोजन केलंय. आम्ही दरवर्षी इकडे एंट्री करतात. चांगला MCC वगैरे हे सगळे चांगला करतात. यस, तुम्हाला पुढील मॅच करता शुभेच्छा आहेत. आपण फ्रूट किट देखील इथून देणार आहोत. अतिशय सुंदर, कारण खूप भरपूर गरमी आहे, ज्यामध्ये आपण पाहतोय MCCच्या माध्यमातून खूप चांगल्या सुविधा इथे आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. आणि सर्व मान्यवरांचे आम्ही आभार मानतोय. प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर पुन्हा एकदा स्थानापन्न व्हा. जसं मात्र एका मोठ्या सामन्याचा पाठलाग करतील, जिथे मात्र मायक्रोफोनवर जोडले जातील. अर्थातच बुलंद आवाजाचे नटसम्राट, क्रिकेट एक्सपर्ट तुकाराम मांगेला सर आणि व्हॉइस ऑफ सफाळे विठ्ठलवाडी अर्थातच नितीन पाटील सर. थँक्यू. एक साथ हा स्नेह भाव जपाया. खेळू क्रिकेट, भरवू क्रिकेट, वाढवू क्रिकेट, जगवू क्रिकेट. खेळू क्रिकेट, वाढवू क्रिकेट, भरवू क्रिकेट, जगवू क्रिकेट. थँक्यू. हे टायटल सॉन्ग बनले गेलेले आहेत खास करून या स्पर्धेच्या निमित्तानं म्हणूया, किंवा या सर्वांना एकत्र आणण्याचं काम ज्या पद्धतीनं झालंय. आणि या गाण्यांचे बोल जे लिहिलेले होते, गीतकार ते हर्षद जाधव यांच्या लेखणीतनं हे गाणं साकारले गेलेले आहेत. या गाण्याला संगीतबद्ध केलेले आहेत ते बिपिनजी वर्तक यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले. आणि ज्यांच्या आवाजामध्ये हे गाणं स्वरबद्ध केलं गेलेलं आहे ते 2 सिंगर, अर्थात 2 गायक, बिपिनजी वर्तक आणि आदित्यजी वर्तक यांच्या आवाजातनं हे गाणं पूर्णपणे आपण ऐकतोय. या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. कारण गीताचे बोल लिहिले आहेत, त्या प्रत्येक बोलामध्ये काय करायचं आहे, या मालवेडे क्रिकेट क्लबला उद्देश काय आहे, त्याचं ध्येय काय आहे आणि कशासाठी या क्रिकेट सामन्याचं आयोजन केलं आहे त्याचाही उल्लेख आहे. संगीतबद्ध करताना इतकं संगीत अशा पद्धतीने आहे की कानाला एक ऐकत राहावं असं संगीत आपण बिपिनजी वर्तक आणि गाण्याचे जे आपण गायक पाहतोय बिपिनजी वर्तक आणि आदित्य वर्तक यांच्या सुमधुर आवाजामध्ये हे रेकॉर्ड केलेलं गाणं MCCच्या या स्पर्धेसाठी खास बनवलं गेलंय. या नितीनजी वर्तक यांचंही योगदान या गाण्यासाठी आहे. कोल्ड स्टोरेज चे प्रोप्रायटर नितीनजी वर्तक यांचंही इथे आगमन झालंय, त्यांचंही शिव आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. आपण जाऊया मॅचच्या दिशेनं. मोठा पाठलाग करायचा आहे. मागचा मॅच आपण पाहिला होता 48चा, आता त्याच्या जवळपास उलटा आहे. आपण जर धावफलकावरती धावा बघितल्या 81 पाठलाग, 81 याचा अर्थ मराठीमध्ये जसं म्हणतात ना नितीन, 80 की 85, 85. आता 85 नाही पण 81 करायचे आहेत. त्याच्यामुळे 6-4 पाहिजे. वैभव साने जे सध्याच्या घडीला स्ट्रायकरांकडे आल्यात ना, क्षमता आहे. वसईचा एक क्लास, एक दर्जा, आपण पालघरचा क्लास पाहिला, पालघरचा दर्जा पाहिला, सातपाडीचा ब्रँडही पाहिला मैदानावरती धडकत असताना.
आणि या प्रत्येक षटकारासाठी संदीपजी वर्तक यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि वैभव सानेबद्दल नक्कीच एक ब्रँड आहे. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं DY पाटील वरती सचिन तेंडुलकर यांच्या माध्यमातून अकॅडमी आहे, तिथे प्रशिक्षण देण्याचं काम वैभव साने यांच्या माध्यमातून केलं जात आहे. वैभव स्ट्रायकर एंडला आहेत, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज रेडी झालेत बाळा अर्थात विशाल ढगावकर, अजून एक मोठं नाव. हे 2 खेळाडू मैदानावरती सज्ज झालेत. थँक्यू. लगातार 3 चेंडू 3 षटकार. तर संदीपजी वर्तक साहेबांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. फुल टॉस चेंडू, पहिला चेंडू यावेळेस दिशा देण्याचं काम केलंय. 100 कव्हर झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे श्री गणेश केला जातोय यंगस्टर पापडी या संघाचा, कारण 81 धावांचा पाठलाग आहे. त्यामुळे प्रत्येक ओव्हर्सचा विचार केला तर 2 ते 3 षटकार येणं गरजेचं असेल. तुम्ही मार्कवर आपण पाहिला तर मृदुल हा गोलंदाज पहिल्या चेंडूवर आलाय. सिंगल श्री गणेश केला जातोय. दोन्ही खेळाडूंकडे पाहिलं तर ती प्रतिभा आहे, ती क्षमता आहे. विशाल ढगावकर अर्थात बाळा, तर दुसऱ्या बाजूला मृदुल गोलंदाजीसाठी रेडी आहे. लोअर फुटचा चेंडू आता ऑन साईडला ड्राईव्ह केला. चेंडू लॉंगॉनच्या रिझन मध्ये जातोय. जोपर्यंत फील्ड करतील 1 धाव या चेंडूवरती, पण पाठलाग मोठा आहे, आव्हान मोठं आहे, रेस फार लांबची आहे. आता बघूया त्या रेस मध्ये रन रेस आहे, धावांचा पाठलाग काय तो कोण पद्धतीने करतोय की चांगला धावफलक टीमनं उभारला बाण 11 आणि आता त्याला डिफेंड करण्याची तयारी चालली. सध्या 2 चेंडूची समाप्ती, 2 धावा स्कोरबोर्डवर लागतायत. शांत माइंडने तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. धावा येऊ शकतात, धावा मी करू शकतोय. आत्मविश्वास, कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असायला हवा. यावेळेस बॅटची एज जरूर लागले गेला. क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये सिंगल येईल. सिंगलने सध्या काम होणार नाही, परंतु ही सुरुवात आहे आणि सुरुवातीला मात्र 1-2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. 3 चेंडूवर धावा आल्या 3. टीमची टोटल धावा आहे 3. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला सुरुवात आहे, पण बऱ्याच गोष्टीचा शेवट आहे ना, सुरुवात कशी होती त्याच्यावरती आहे. 81चा पाठलाग आहे, 16च्या वरची धावसंख्या आहे. याचा अर्थ प्रत्येक ओव्हरमध्ये 2 मोठे फटके खेळायचे आहेत. रिक्वायर्ड आहे, आवश्यकता आहे 2 मोठ्या फटक्यांची. रिव्हर्सचा टेम मृदुलला ओळखलं होतं, रीड केलं होतं, ओळखलं होतं रिव्हर्सचा टेम करणार. चेंडू बघा टप्पा थोड्याशा आपण पाहिलं तर रिव्हर्सचा टेम चुकलाय. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावा धावफलकावरती 3. 16.20च्या सरासरी धावा उभ्या करायच्या आहेत, म्हणजे 2 षटकार येणं गरजेचं आहे प्रति षटक. टीमची टोटल जाऊन पोहोचलाय 3 धावा 4 चेंडूच्या समाप्ती अखेर. यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक वीरेंद्र सेहवाग कॉपी बुक स्टाईल मात्र उडवण्याचा प्रयत्न केलाय. टीमला जाऊन पोहोचवलाय सध्या 7 धावा स्कोरबोर्डवर. थँक्यू. आता फील्ड पोझिशन आपण स्क्रीनवरती बघतोय. आज चौकार आलाय ऑफसाईडच्या दिशेनं. 4 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये, शॉर्ट टर्म मॅन पॉईंट 1 कव्हर मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत आणि फटका जसा खेळला होता बालानं ऑन द टोस, थोडासा बघा उडी घेतली, पाठच्या पायावरती वेट ट्रान्सफर केलं आणि पॉईंट रिझन मध्ये एक थोडासा अपिश खेळला, चेंडूला पाठवला बॉन्डलाईनच्या बाहेर. चौकार. धावफलकावरती धावा आहेत त्या 7. अजून एक त्याच पद्धतीनं बरोबर त्याच दिशेला ऑन द टोस चेंडू गेला पॉईंटच्या डोक्यावर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. उत्तम ज्वेलर्स चौकार. थँक्यू. मी पुन्हा एकदा तुमच्या दिशेने येतोय. हा 54वा चौकार होता या संपूर्ण स्पर्धेतला. 4 नंबर 54 होता. हा बघा पाठीमागे गेलं, थोडंसं पाठच्या पायावरती आलं आणि त्यानंतर पॉईंटच्या बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावर हा फटक्याला केलाय. कंपॅरिझन बघूया. ज्यावेळेला पहिल्या षटकाचा खेळ संपला होता, स्टार्ट तिथेही धमाका होता. असं नाही की बाण 11 कडनं तिथे सुसाट बाण सुटले होते. 25 धावा होत्या आणि त्याच्या कंपॅरिझन मध्ये 11 आहे. ही सुरुवात आहे. आता 4 षटकांचा खेळ राहिलाय, 24 चेंडूचा खेळ आहे आणि 70 धावा अजूनही करायच्या आहेत त्या टीम यंगस्टर पापडीला. यस, टिट फॉर टॅटचं उत्तर द्यावं लागेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 11 धावा आणि पहिल्या इनिंगचा विचार केला तर 25 धावांचं योगदान आलं होतं. पहिल्या ओव्हर्समध्ये बाण 11 संघानं भावेशने काही जबरदस्त फलंदाजी केली होती, परंतु तशाच प्रकारचं टिट फॉर टॅटचं उत्तर वैभव आणि विशाल बाळा यांना द्यावं लागेल. टीमची टोटल धावा पोहोचते 11. आता येणारे 24 चेंडू बनवायचे 70 धावा. 70 धावा करायचे आहेत आणि आता आस्किंग रन रेट वाढलाय. तो 16च्या वरती होता ना, 16.20 वरती होता ना, आता 17 वरनं जॅम झालाय. 17.50 17.5 17 आहे तो बिलकुल खतरा भी आहे. खतरा आहे डोक्यावरती, पण खतरा धोका स्वीकारून तुम्हाला खेळायचं आहे. रिक्स घेऊन तुम्हाला खेळायचं आहे. 24 चेंडू 70 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज रेडी. मीत पहिला चेंडू पूलचा फटका
वैभव साडेचा उल्लेख आम्ही केला होता. एक दर्जा आहे, क्लास आहे आणि हा दर्जेदार युरोपावर षटकार. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला रडा. थँक्यू. मी पुन्हा एकदा तुमच्या दिशेने येतो. या पूलच्या फटक्याला षटकारासाठी संदीपजी वर्तक. प्रत्येक षटकार 100 रुपये आणि लागोपाठचे 3 षटकार झाले तर 500 रुपये. सेन्सेक्स वाढणार आहे, रेट वाढणार आहे, कारण हाय व्होल्टेज मॅच मैदानावरती चाललाय. येस, मागच्या पहिल्या ओव्हरच्या 2 चेंडूपासून गिअर चेंज केलाय आणि तो करावा लागेल, कारण एक लॉंग चेस करायचा आहे. 81 धावांचा पाठलाग होतोय. सध्या वैभवचं कौतुक करावं लागेल. वैभवच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. एका बाजूने विशाल ज्यांच्या बॅटमध्ये 2 चौकार आल्या होत्या. 17 धावा बिनबाद. एकंदर टेट फॉर टॅटचं उत्तर द्यावं लागेल. पहिल्या मॅच इनिंग मध्ये धावा बनवल्यात, आम्ही बनवू शकतोय, पण त्यासाठी तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. नक्की, जसं तुम्ही उल्लेख केला, चांगली कामगिरी तुम्हाला करावी लागणार. 2 फलंदाजाकडे ती क्षमता आहे, पण आता काय माहिती का, तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला खेळ करायचा आहे. आता वैभव सानेच्या नावामध्ये 2 व्ही आणि एस आहे, पण आता व्हेरी स्पेशल इनिंग खेळायची आहे तुम्हाला. वैभव सानेला व्हेरी स्पेशल इनिंग खेळायची आहे, कारण ती इनिंगच तुम्हाला विजयाच्या दिशेनं घेऊन जाईल. पण दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करताना बघा 80 धावा तुम्ही केल्यात, पण धावांचा डिफेंड करणं तुम्हाला करायचं आहे. मी संधी तुम्हाला का दिले दुसरं षटक हाताळण्यासाठी? अमितला संधी का दिलेली आहेत? कारण पहिले षटक ज्याच्यामध्ये 11 धावा केल्यात, मग या षटकामध्ये कमी धावा द्यायच्या आहेत, विकेट घ्यायचं आहे, या जोडीला थांबवायचं आहे, रोखायचं आहे आणि आपल्या टीमला थोडासा जो कमबॅक करायचा आहे तो करूनही द्यायचा आहे. 17 धावा स्कोरबोर्डवर लागतायत. ही पार्टनरशिप बिल्ड होणं सध्या गरजेचं आहे यंगस्टर पापडी संघासाठी. 17 रन स्कोर बोर्ड लागतायत. अमित पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. एका बाजूने वैभव साने आणि विशाल बाळा अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा. या बेस पंच दोन्ही हात समांतर करतायत. खलीद सर इथे गोलंदाज दंडित केलेलं आहे. टीमची टोटल धावा पोहोचेल 18 धावा धावफलकावरती आहेत आणि यंगस्टर पापडीच्या विजयाचं सूत्र तेच राहणार आहे. व्ही फॉर वैभव, व्ही फॉर विशाल, व्ही फॉर विक्ट्री जे साकारायची आहेत आणि त्यासाठी या जोडीचं चालणं गरजेचं आहे. तर टीम फिल्डिंग करणारा संघ बाण 11 टीम तुम्हाला विकेट पाहिजे, डब्ल्यू तुम्हाला पाहिजे. तिकडे व्ही आहे तर डब्ल्यू पाहिजे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, ड्राईव्ह करत होता, चेंडूला बॅटच्या कडे लागतोय, चेंडू जातोय मिड ऑफला फील्ड केलं जात आहे. फिल्डिंग चांगली होते. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. 19 धावा धावफलकावरती सज्ज आहेत. एका बाजूला मी वैभव सानेचा उल्लेख केला, व्हेरी स्पेशल इनिंग खेळायची आहेत, तर दुसऱ्या बाजूला विशाल डगावकर व्हेरी डेंजरस धोकादायक बॅटिंग करू शकतो, आक्रमक फलंदाजी करू शकतो, तो स्ट्रायकर एंडलाय. सुपर चांगला बॅकर मिल पाहायला मिळतोय. डिबिनच्या माध्यमातून फील्ड रेस्ट्रिक्शन पाहायला मिळतंय. टीमची टोटल 19 विदाउट लॉस. पुन्हा एकदा गोलंदाज अमित गोलंदाज मार्कवर सज्ज होईल. कडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. यावेळेस स्वतःवर नाराज हताश आपण पाहिलं तर विकेटचं बदल झालंय आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन गॉन. थँक्यू. प्ले डाऊन झाल्यात. जरी आपण पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू म्हणून मी डब्ल्यूचा उल्लेख केला होता. बाण 11ला डब्ल्यू पाहिजे. बघा बॅटच्या थोड्याशा आतल्या कडेला चेंडू लागलाय आणि सरळ यस्त्यांवरती हा चेंडू आदळलाय, म्हणून ती निराशा होती. आता अल्फाबेटमध्ये डब्ल्यू नंतर व्ही येतो. आता व्ही होते 2 मैदानावरती, पण आता डब्ल्यू आलाय. महत्वाचं, कारण अल्फाबेटमध्ये डब्ल्यू त्याच्यानंतर मागे पुढे कोण आहे ते महत्वाचं आहे. आता अशोक एक ब्रँड आहे, पण गेल्या कित्येक वर्ष अशोकला पाहिलंय यंगस्टर पापडीकडनं चांगली खेळ करताना, पण आता आत्मविश्वास वाढलाय ना, गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार केल्यानंतर, पहिल्या चेंडूवरती मोठा फटका केल्यानंतर 5चे 2 चेंडू व्यवस्थित पद्धतीने हाताळलेत. अमितनं या मॅच मध्ये विकेट प्राप्त केलाय या षटकामध्ये. चांगलं कमबॅक केलंय अमितनं, परंतु अशोक इकडनं पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल. टॅप करण्याचा प्रयत्न केला. 1 धाव इथे परिपूर्ण केली जाईल. क्षेत्ररक्षक डीपवरनं पुढे सरसावत आहेत. सिंगल येईल. सिंगल टीमची टोटल 20 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. 20 धावा स्कोरबोर्डवर, म्हणजे अजूनही विचार केला तर तब्बल 61 धावांची आवश्यकता असेल. 61 आहेत आणि कष्टही करायचे आहेत. इथून 61 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे, कष्ट करायचे आहेत. त्याच्यानंतर या सामन्याचं चित्र थोडंसं स्पष्ट होईल. 2-3 ओव्हर नंतर बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. ऑफ स्टंपच्या बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा. थोडासा रेंज पासून लांब खेळण्याचा प्रयत्न केला. अमितचा प्रयत्न काय होता,
जो स्ट्रॉंग झोन आहे, जो स्ट्रेंथ आहे, जी ताकद आहे वैभव सानेची, त्यापासून लांब खेळवलं, पण इतकं लांब खेळवलं का वाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा रन धावफलकावरती ऍड होईल. 21 धावा स्कोरबोर्डवर. शब्दांचा माहिती कोश आपण पाहू शकताय. समय सूचकता काय असेल तर तुकाराम सरांकडनं शिकावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर 21, एक गडी बाद. स्लोवर वन चेंडू काय कमबॅक करतायत. सुपर्ब. अमितचं कौतुक करेन ज्या अनुषंगाने गोलंदाजी केली जात आहे. सुपर्ब गोलंदाजी. सुंदर सुंदर आणि व्हरायटी आहे. महत्वाचे काय मध्ये विविधता आणि वैविध्यता दोन्ही आहेत. व्हरायटी तुमच्या जवळ आहे आणि ती वापरण्याचं कौशल्य आहे. योग्य वेळेला पाहिलं होतं थोडासा गतीपर्यंत करूया, चेंडूचा वेग कमी करूया आणि तो वेग थोडासा कमी केला. या मागच्या चेंडूवरती बीट केलं गेलं होतं. खास करून फटका खेळताना वैभव साने यांना धावफलकावरती धावा आहेत. 21 शेवटचा चेंडू आहे या दुसऱ्या षटकातील. स्ट्राईक केलेला फलंदाज वैभव. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. ड्राईव्ह केला, पिच ड्राईव्ह, थोडासा लॉफ्टर ड्राईव्ह, चेंडू जातो कव्हरच्या रिझल्ट मध्ये. चेंडू गेला शेवटच्या चेंडूवरती. चौकार. उत्तम ज्वेलर 4 चौकार. आग आग पंची पंची तू नाही देव संकटशील. थँक्यू. मी पुन्हा एकदा तुमच्या दिशेने येतो. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 25-75. पाठलाग 81चा आहे. 18 चेंडू आणि 56 धावा. 18-56. आता आस्किंग रन रेट वाढलाय. 16 वरनं सुरुवात झाली, 17 वरती पोहोचला. 18 वरनं जम्प झाला, 19च्या घरात गेलात. 18.57 इथून 19च्या घरात गेलाय. क्लिअर आहे. 18 चेंडू 56. याचा अर्थ 18 मध्ये कमीत कमी 7 ते 8 चेंडू मोठे फटके खेळायचे आहेत या सामन्यामध्ये. धावफलकावरती धावा 25. 18 चेंडू 56 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. मार्कवर गोलंदाज 25 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. 2 षटकाची समाप्ती. आधीचा आपण इनिंग विचार केला तर एका षटकामध्ये 25 झाल्या होत्या. आता इथे 2 षटकामध्ये 25 धावा झाल्यात. 18 चेंडू आणि 56 धाव्यांची आवश्यकता असेल एकंदरीत आपण पाहू शकतायत. गोलंदाज मार्कवर ह्यावेळेस सुपर कामगिरी केली जाते. एक धावा ऍड केली जाईल. गोलंदाज आपण पाहिला तर गोलंदाज मार्कवर मृदुल हा गोलंदाज ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. 11 धावा खर्च केल्या होता. बघा नाव त्यांचं मृदुल आहे पण गोलंदाजीमध्ये वेग आहे, धार आहे. नावावरती नका जाऊ, धार बघा, गोलंदाजी धार बघा. म्हणून कर्णधाराने त्यांच्यावरती विश्वास दाखवलाय. पहिलं षटक भले 11 धावांचं केलं होतं पण टिचून मारा केला होता. त्याच करता मृदुलना संधी दिलेली आहेत या षटक हाताळण्यासाठी. धावफलकावरती धावा आहेत ते 26. मोठा पाठलाग आहे. 61 धावांचा पाठलाग आहे. अजूनही आपण जर पाहिलं 81 धावांचा तो पाठलाग करण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, कट करायचा प्रयत्न. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. सिंगल रन जास्त काय बदलणार नाही. फक्त स्कोरबोर्ड जाईल एकाने पुढे, पण त्या वेगाने नाही जाणार, स्पीडने नाही जाणार. तो वेग पकडायचा आहे, स्पीड पकडायचा आहे यंगस्टर पापडीला. नक्कीच तुम्ही उल्लेख केला होता धार आहे, धार नाही आहे तर मदारी आहे आपल्या संघाची. सुपर कामगिरी केला. षटक क्रमांक दुसरा हाताळतोय वैयक्तिक. टीमची टोटल 27. पण एकदा मॅच टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक विकेट किपर जाईल खाली. इथे तिसऱ्या अटॅकमध्ये झेल टिपला गेलाय. फलंदाज संपलाय खेळ आणि दुसरा धक्का लागतोय तो टीम यंगस्टार पापडी या संघाला 27 या धावसंख्येवर. गॉल. थँक्यू. बघा तुम्ही चांगल्या गोष्टीचा उल्लेख केला की त्यांच्यावरती मदार होती, जबाबदारी दिली होती आणि ती जबाबदारी योग्य पद्धतीनं पार पाडले. अशोक यांच्या रूपानं एक मोठा विकेट प्राप्त केलाय. मृदुल यांनी पाठीमागे यष्टीरक्षक होते, थोडासा जगलिंगवाला कॅच आपण पाहिलाय. 1, 2, 3 तिसऱ्या प्रयत्नामध्ये हा झेल टीमला गेलाय आणि आता पाहतोय बाण 11 टीम आता पकड थोडीशी घट्ट बसवतोय या सामन्यावरती. नक्कीच कौतुक करावं लागेल बाण 11चं. अगदी परफेक्ट बाण लगावं लागेल असं म्हणा हरकत नाहीये. पण तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये वैभव साने आहे, त्यासाठी म्हणावं लागेल की टायगर अभी जिंदा यंगस्टर पापडी संघासाठी सध्या तरी. नवीन फलंदाज शुभमलाही चांगली कामगिरी करावी लागेल. इकडनं जर पार्टनरशिप बिल्ड होत आहे तर यंगस्टर पापडी संघही इन होईल. पुन्हा एकदा तेज तर्रा चेंडू परंतु पंच दोन्ही हात समांतर करतायत. जगदीश भोईर सर नारंगीचा ब्रँड आपण पाहू शकतात. नेहमी जेव्हा आम्ही मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चांगलं पंचांची भूमिका रणरणत्या रखरखत्यामध्ये पाहू शकतायत. जसं तुम्ही उल्लेख केलाय इथून बाणचा बाण बरोबर लागलाय पण आता यंगस्टर पापडीला जीवाचं रान करावं लागणार आहे.
या धावांचा पाठलाग इतका सोपा नाहीये. जीवाचा रान तुम्हाला करावा लागणार आहे. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू होता. इथून ज्या पद्धतीने एक्सप्रेशन आहेत बघूया. डिसिजन पंचांचा आला इट्स आउट. कारण पाठीमागे एसटीच्या हावभाव आपण पाहिलं तर चेंडू थोडासा ज्यावेळेला बॅटमधून निघाला ना त्यावेळेला थोडासा क्लाइम झाला होता, वर उडाला होता, त्यावेळेला वाटलं होतं आणि पंचांचा निर्णय इथे आला आहे. इट्स OUT आउट. अजून एक विकेट गमावला आहे यंगस्टर पापडीनं. नवीन बॅटर्समॅनच्या आतमध्ये हर्ष जातोय. थोडस बॅकफुटवर जातोय संघ यंगस्टार पापडी. हा संघ आपण बघू शकता इकडनं कमबॅक करावा लागेल. आणि षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. चेंडू फेकून झाल्यात 4. टीमची टोटल 28 धावा. हर्ष नवीन बॅटर्समॅनच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगली शरीरयष्टी आहे परंतु हवाई स्ट्रोक इथे खेळावा लागतील कारण सध्या टीम अडचणीत आहे. संकटमोचक तुम्हाला ठरावं लागेल आणि संकटमोचक आपण पाहिलं तर आजचा दिवस हनुमंताचा दिवस नेहमी संकटमोचक, पण तुम्हाला टीमसाठी संकटमोचक व्हावा लागेल. बॅटचा टो लागला जातोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. इथे रोखला जाईल का, परंतु आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी येतोय चौकार 4. थँक्यू. हा चेंडू आपण पाहिला तर मारला होता काशीला पण गेला वाशीला आणि चौकार आला असं म्हणायला हरकत नाही कारण चेंडू बघितला तर टो लागला गेला आणि समोरच्या दिशेने अगदी गेला गेला. बिल्कुल है, लेकिन बल्लेबाज क्या करता है, बिल्कुल वो जहां मारना चाहते थे वहां गेंद नहीं गई है, लेकिन गेंद वहां गई है जहां टीम जाना चाहती थी. चेंडू तिथे नाही गेला जिथे मारलाय, पण चेंडू तिथे गेला ना तिथे टीमला पाहिजे होतं, पोहोचायचं होतं. चेंडू बॉन्डलाईनच्या बाहेर आपटका खेळण्याचा प्रयत्न होता ऑप्शनच्या बाबतीतून. अटेम इथे संपलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा धावा आहे त्या 32. 32 पाठलाग 81चा आहे. आव्हान फार कडतर होऊ पाडले आणि इथून आता फार मोठा पल्ला गाठायचा आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय आणि इथून 49 भलं मोठं आव्हान टार्गेट आहे. तर टार्गेट अचीव होईल न होईल तोपर्यंत ऐकूया डीजे वैभव. भूपेश राऊत उंबरगोठण, अभिजित सांगळे, निधी एंटरप्राइजेस, हॉटेल ग्रीन व्ह्यू बार अँड रेस्टॉरंट, हॉटेल ABC बार अँड रेस्टॉरंट, डेझिडिशियस, मायालय हाऊस कुमार वर्तक, विराजमान फॅमिली रेस्टॉरंट अँड बार विरार, पिकनिक पॉइंट रेस्टॉरंट अँड बार खानिवडे, शुभश्वेत लँड अँड डेव्हलपर्स, पी कवळी डेव्हलपर्स, राऊत चिकन, प्रफुल्ल दामोदर म्हात्रे आगाशी, JEM ग्रुप मुंबई, राजन दादा पाटील, राजेश वर्तक मालविडे, वरुण पुरंदरे, सागर भुवनेश पाटील, प्रशांत पाटील, युरो पॉवर, हॉटेल झील व रुमाव कॅटरर्स, युती एंटरप्राइजेस, पॅशन माइंड, वर्तक इंटेरियर्स, वर्तक फार्म, थँक्यू. अवंती डेव्हलपर्स. पाहू शकतायत हे समालोचनाचं का सध्या आपण रेकॉर्डिंगच्या माध्यमातून पाहतोय कारण स्पर्धा म्हटली की आयोजक आणि प्रायोजक खूप महत्वाचे आहेत तुकाराम सर. नेहमीच म्हणजे आयोजकांचा जो खरा भार आहे ना तो प्रायोजक उचलत असतात. म्हणून कुठल्याही स्पर्धेला म्हटलं ना एनर्जी देण्याचं काम हे ऊर्जा स्रोत आहेत. हे प्रायोजक म्हणजे या कुठल्याही स्पर्धेला ऊर्जा देण्याचं काम केलं जातं. बॅकअप फार बॅकअप या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचा नामोल्लेख त्याला अजून काहीशी नावं आहेत ती आपण ऐकणार आहोत. आणि या सर्वांचं पुन्हा एकदा मालवडे क्रिकेट क्लबच्या वतीनं मनापासून आभार आहे. जो ज्या पद्धतीनं तुम्ही सहयोग सहकार्य योगदान या स्पर्धेसाठी आपण दिलं आहेत तर आपलं मनापासून आभार आहे. 12 चेंडू 49 धावांची आवश्यकता आहेत. आणि हे गाणं वाजले. अजून एक गाणं आहे वैभव साने तिथे आहे मैदानावरती. बिलकुल वो आहे तो टायगर जिंदा आहे. टायगर जिंदा आहे या मॅच मधला. यावेळेस आता मिस टाइम स्ट्रोक आधी आपण उल्लेख केला होता पण त्या टायगरला शांत करण्याचं काम केलंय गोलंदाजांना. इथे फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन गॉन.
थँक्यू. बॉलर्स नेम जरा सांगा. विकेश, मुकेश, योगेश. ओके. नाही 4 ऑप्शन KBC ला पण असतात ना. आता तिसऱ्या ऑप्शन वरती क्लिक झालंय. ABCD. बघा काय महत्वाचं आहे, कारण एखादी स्पर्धा आहे ज्यावेळेला योग्य पद्धतीनं नामोल्लेख होणं तोही आवश्यकता आहे. कारण एक इनिंग आपण धमाकेवाले इनिंग पाहिले 22ची, त्याच्यामुळे योग्य वेळेला योग्य नाव पुकारणं तेही आवश्यकता आहे. विकेट आलाय पहिल्या चेंडूवरती आणि नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. गोलंदाज गोल मार्कवर योगेश पुन्हा एकदा सुपर. यावेळेस आत्मविश्वासपूर्ण गोलंदाजी आपण पाहू शकतायत. एक धाव ऍड केली जाईल. टीमची टोटल जाऊन पोहोचलाय सध्या 33 या अंकावर. पिछाडीवर आहे तो टीम यंगस्टार पापडी. हा संघ काही जबरदस्त कामगिरी केली. बाण 11 संघाने प्रथम गोलंदाजी करताना 80 धावांचं योगदान, त्यानंतर धारदार गोलंदाजी पाहायला मिळते. हेलिकॉप्टर शॉट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या रडावर चेंडू आला नाहीये. डिपवरनं शतरक्षक पुढे सरसावले जातात. सिंगल येईल, सिंगलने ते काम होणार नाहीये. टीम जाऊन पोहोचले 34 या अंकावर. 34 धावा धावफलकावरती आहेत. एक तर काम आपण पाहतोय की एकदा चांगली बॅटिंग केली, चांगली स्कोअर आपण उभा केला आणि त्यानंतर त्याला चांगल्या गोलंदाजीची साथ मिळाली. अरे या मैदानावरती जशी आपण चर्चाही करतोय कालच्या दिवसापासून 60च्या पारची धावसंख्या, त्याचा पाठलाग करणं इतकं सोपं नाहीये. 60+ धावांचा पाठलाग करणं काल दिवसभरामध्ये आपण पाहिलंय ते सोपं नाही आहेत आणि ते सोपं करण्याचा प्रयत्न टीम यंगस्टार पापडीने केलाय, पण त्यामध्ये थोडेसे कमी पडले आहेत. 8 चेंडूचा केला तर राहिलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 35. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये. सुपर कामगिरी केलंय. बाण 11 संघाचं कौतुक करावं लागेल. काही जबरदस्त गोलंदाजी हात खोलण्याची संधी देत नाहीये. एक ऑलराऊंड परफॉर्मन्स, जसं तुम्ही उल्लेख केला हात खोलण्याची. फक्त धावा उभारल्या म्हणून नाही काम झालंय, त्या धावा रोखल्याही गेल्यात. डिफेंड आणि फक्त रोखल्या नाही आहेत तर मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय आता संघ. क्लीन बॉल, फुल टॉस लॉस केलाय. यस्टर्नवरती आला क्लीन बॉल. अजून एक विकेट यंगस्टर पापडी. थँक्यू. बघा पहिला सामना आपण पाहिला होता जिथे 47 धावा केल्या होत्या. 48चा पाठलाग झालाय. आता याच्यामध्ये 80 झाल्यात. म्हणजे एक तर क्लिअर आहे या मैदानावरती 47 पुरेशा नाही आहेत. 80 करावे लागतील आणि 80 जर नाही करता आल्या तर किमान 60+. तर 80 आणि 47चा जर आपण टोटल घेतले तर 127 आणि त्याचा मध्य काढला तर 63-64 होतील. त्याच्यामुळे 60+ धावा तुम्हाला कराव्याच लागतील या मैदानावरती जर तुम्हाला विजयाच्या दिशेने वाटचाल करा. हा उल्लेख का करतोय, कारण पुढचा सामना जर संघ खेळणार आहेत ना, कदाचित त्या दिशेनं विचार होईल की ज्यावेळेला बॅटिंग येईल. असं जरुरी नाहीये की टॉस जिंकणं आणि टॉस जिंकून तुम्हाला प्रथम बॅटिंग येणं, प्रतिस्पर्ध्यानं शतरक्षण करणं. तुम्हीही चांगल्या धावा उभारू शकता आणि विजय करू शकता. एक या मॅच मध्ये बाण 11 दाखवून दिले. नक्कीच सुपर कामगिरी केली. बाण 11 संघाने आता धावा बनवायच्या 46 चेंडू आहेत फक्त 6, ज्या 4 ओव्हरमध्ये फक्त 35 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. अंतिम षटक असेल. गोलंदाज मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. आकाश शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल. नेक्स्ट मॅच ही खूप महत्वाचं असेल. दोन्ही संघ सज्ज असतील. एका बाजूने टीम RS11, विपक्ष असेल लाखा 11. या दोन संघामध्ये काटेकी टक्कर असेल. गोलंदाज आकाश पुन्हा एकदा सज्ज होतोय. टीमची टोटल 35. 46 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 चेंडू जरी 6 षटकार आले तर 36 पर्यंत मजल मारू शकेल. आणि पहिल्या चेंडूवर आलाय विकेट्स. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन गॉन. थँक्यू. रिप्ले बघा. पहिल्या चेंडू हाताळण्याचा प्रयत्न आकाशाने केला होता. लोअर फुलटॉस होता. लोअर फुलटॉस चेंडू खेळायचा होता मिड विकेटच्या डोक्यावरनं. त्या पॉवर जनरेट नाही होऊ शकली या फटक्यामध्ये आणि मिड विकेटला एक चांगला झेल टिपला गेलाय. आता टीम चिन्मय नवीन फलंदाज. टीम काय करणार विचार, खास करून बाण 11 विजयाच्या उंबरठ्यावरती आहेत, पण आता मोठा विजय पाहिजे. आम्ही 80 केल्यात आणि आम्हाला 40 धावांनी विजय संपादित करायचा आहे. कदाचित त्याचाही विचार करेल, कारण ज्यावेळेला दुसऱ्या फेरीचा सामना येईल ना, त्याचा प्रभाव त्या प्रतिस्पर्ध्यावरती यावा
याचाही प्रयत्न टीम बाण 11 करणार आहेत. तर ज्यावेळेला तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये खेळता आणि मोठा विजय संपादित करता, दोन गोष्टी घडत असतात. एक तर तुमच्या टीमचा आत्मविश्वास वाढतो, कॉन्फिडन्स वाढतो आणि तुमचा सामना ज्या संघाशी होणार आहे त्याच्यावरती आपसूक विचार करण्यास भाग पडतो की या टीमने 80 केल्यात आणि या टीमने 40च्या आसपास धावांनी विजय संपादित केल्यात. म्हणून दोन गोष्टी या सामन्याच्या निमित्तानं समोर येतात. शेवटचे 4 चेंडू असेल. आता फक्त औपचारिकता असेल कारण 46 धाब्यांची आवश्यकता असेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर. डॉट बॉल काय जबरदस्त कामगिरी केली. सुरुवातीला चांगली फलंदाजी केली, त्यानंतर चांगली गोलंदाजी, म्हणजे सर्वांना चांगल्या प्रकारे रोल अदा केला असं म्हणा हरकत नाही. सांघिक कामगिरी चांगली केली गेली. बाण 11चं कौतुक करावं लागेल. शेवटचे 3 चेंडू फक्त औपचारिकता असेल. टीमची टोटल 35. आमचे स्कोरर आदिनाथ तेही चांगलं काम करतायत, त्यांचंही कौतुक करावं लागेल. प्रत्येकाकडे काही ना काही टॅलेंट असतंय, पण तो टॅलेंट बाहेर काढावं लागेल. पुन्हा एकदा डॉट बॉल, सुपर्ब कामगिरी. शेवटचे 2 चेंडू असतील. 2 चेंडूवर एखाद 2 मोठे हिट पाहायला मिळतील का? नंदन एका बाजूने आपण पाहू शकतायत. 2 चेंडूवर 2 आता हिट. फक्त औपचारिकता बाकी आहे. 46 धाब्यांची आवश्यकता असेल. हलक्या हाताने मात्र सन्मान देण्याचं काम केलंय. एक धाव परिपूर्ण केली जाईल. लॉंगांचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला जातोय, तत्पुढे सिंगल येत आहे. शेवटचा चेंडू असेल. दोन्ही टीम लगेच सज्ज असतील. लाखा 11 विपक्ष RS 11. या 2 संघामध्ये काटेकी टक्कर असेल. शेवटचा मॅच असेल. दीपसाई 11 आणि KB 11 असे 8 संघ आजच्या दिवसातला आपण पॅनल पाहू शकताय. यावेळेस मात्र दिशा देण्याचं काम केलंय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, परंतु शेवट गोड केलाय, चौकार आलाय, परंतु पराभवाच्या छायेकडे जावं लागलं. यंग स्टार पापडी या संघाला आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. गणेश काकड सर आणि आपलंही मनपूर्वक आभार असेल, कौतुक असेल आणि अभिनंदन असेल. बाण 11 काय जबरदस्त कामगिरी केलंय. सागर राऊत, कैलास कवळे,